स्त्री गप्प नाही, तिला गप्प केलं जात आहे. खरात प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या विकृतीचं उदाहरण नाही, ते आपल्या समाजाच्या सामूहिक अपयशाचं जिवंत चित्र आहे. संविधानात महिलांच्या संरक्षणाचे कायदे देखील केले, परंतु आमच्या महिला संविधान वाचण्याऐवजी फुले वाड्याकडे पाठ करून अथर्वशीर्ष पठण करण्यात व्यस्त असतात. त्या स्त्रिया नैसर्गिक वाईट नसतात, त्यांना तसं बनवलं जातं. पीडिता की इथली समाज व्यवस्था? खरात फाईल्स, दोषी कोण? तर आपल्याला ताराबाई शिंदे यांनी 1882 यासारख्या अनेक प्रश्नांची उकल करायची असेल, स्त्री शोषणाच्या मागचं खरं काय? जय भीम. आपण पाहतात आपला रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल. आजचा आपला विषय आहे खरात फाईल्स, दोषी कोण? पीडिता की इथली समाज व्यवस्था? स्त्री शोषणाच्या मागचं खरं काय? अपराधी कोण? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल करायची असेल तर आपल्याला ताराबाई शिंदे यांनी 1882 साली लिहिलेल्या स्त्री पुरुष एक तुलना या पुस्तकाची आठवण करायला हवी आहे. या पुस्तकात ताराबाई शिंदे लिहितात, समाज नेहमी स्त्रीलाच का दोष देतो? पुरुषांच्या चुका दुर्लक्षित का केल्या जातात? जर एखादी स्त्री चुकली तर तिच्यावर लगेच बोट ठेवलं जातं, पण पुरुषांनी कितीही चुकीचं केलं तरी समाज त्यांना माफ करतो. ताराबाई शिंदे अधिक स्पष्टपणे सांगतात, स्त्रिया नैसर्गिक वाईट नसतात, त्यांना तसं बनवलं जातं. नियम फक्त स्त्रियांसाठीच का असतात? ताराबाई शिंदे यांचं हे पुस्तक 1882 सालचं. त्यानंतर राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 या देशाला भारतीय संविधान दिलं. संविधानात महिलांच्या संरक्षणाचे कायदे देखील केले, परंतु आमच्या महिला संविधान वाचण्याऐवजी फुले वाड्याकडे पाठ करून अथर्वशीर्ष पठण करण्यात व्यस्त असतात. त्यामुळेच आशाराम, राम रहीम, भोंदू खरात यासारखे भोंदू नराधम त्यांचा फायदा घेतात आणि खरात फाईल्स सारखी प्रकरणं देशापुढे येतात. ते का घडतं नेमकं याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. व्हिडिओ थोडा मोठा आहे पण महत्वाचा आहे, म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. हे आपलं चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा प्लीज. मित्रांनो, खरं पाहता आपल्या प्रगत समताधिष्ठित समाजावर स्त्री पुरुष समतेचे खरे संस्कार छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद सुद्धा त्यांनीच आपल्याला दिली. पण आज या वास्तवाकडे पाहिलं तर प्रश्न पडतो, खरंच आपण आपल्या महापुरुषांच्या विचारांच्या वाटेवर मार्गावर चालत आहोत का? नुकतंच भोंदू अशोक खरात हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजतंय. खरात प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या विकृतीचं उदाहरण नाही, ते आपल्या समाजाच्या सामूहिक अपयशाचं जिवंत चित्र आहे. या प्रकरणानंतर उघडपणे किंवा अडून अडून विचारले गेलेले प्रश्न देखील अधिक धक्कादायक आहेत. काय होते ते प्रश्न? ती गप्प का बसली? तिचीच चूक असेल? शिकलेली असूनही फसली कशी? हे प्रश्न निरागस नाहीत, ते एक खोलवर रुजलेली विकृत मानसिकता दर्शवतात. या मानसिकतेत पीडितेला दोष देणं ही सर्वात सोपी आणि सोयीची गोष्ट आहे. कारण एकदा की पीडितेला आरोपी ठरवलं, मग समाज, कुटुंब, व्यवस्था स्वतःची जबाबदारी सहजपणे टाळू शकतात, झटकून देतात. खरं पाहिलं तर महिलांच्या गप्प बसण्यामागे त्यांची कमजोरी नसते, तर ती आपल्या सामाजिक रचनेची देण आहे. आपण लहानपणापासूनच मुलींना
गप्प बस, सहन कर, घरची इज्जत राख असे संस्कार देतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आपण तिला कधी शिकवलंच नाही. त्यामुळे तिच्यावर जेव्हा अत्याचार होतो ना, तेव्हा तिची प्रतिकार करण्याची मानसिक तयारीच नसते. मानसशास्त्र सांगतं की अत्याचाराच्या क्षणी अनेकांना फ्रीज रिस्पॉन्स येतो, म्हणजेच व्यक्ती धक्क्यात जाते आणि प्रतिक्रिया देण्याची क्षमता हरवून बसते. पण समाजाला ही गुंतागुंत समजून घेण्यापेक्षा सोपं उत्तर हवं असतं. ते म्हणजे त्यावेळी ती का बोलली नाही, म्हणजे तिचीच चूक असणार. यात कुटुंबाची भूमिकाही तितकीच गंभीर असते. घराण्याची इज्जत, लोक काय म्हणतील या भीतीपोटी अनेक कुटुंब तक्रार द्यायलाही तयार होत नाही आणि प्रकरणं दडपून टाकतात. त्यातून एखादी महिला धाडस करून पुढे आलीच तर तिला दोष देणं, तिला बहिष्कृत करणं समाजाची ही नेहमीची प्रतिक्रिया असते. मग अशा परिस्थितीत भोंदू बुवा बाबांची वाढ होणं हा केवळ योगायोग नाही. मानसिक, आर्थिक आणि भावनिक अडचणीत असलेल्या महिलांना खऱ्या अर्थानं आधाराची गरज असते. पण त्या आधाराच्या नावाखालीच त्यांचं शोषण केलं जातं. यापेक्षा अधिक भयंकर म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत समाजातील एक मोठा घटक निष्क्रिय प्रेक्षकाची भूमिका बजावतो. काही जण तर या घटनांकडे विकृत मनोरंजन म्हणून पाहतात. म्हणूनच तर सोशल मीडियावर भोंदू खराच्या क्लिप्सना लाखांचे व्ह्यूज मिळत आहेत. मित्रांनो, खरात प्रकरण ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही, ती संपूर्ण व्यवस्थेची विकृती आहे. जोपर्यंत आपण पीडितेलाच दोष देण्याची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कोणतीही महिला पुढे येऊन न्याय मागण्याची हिंमत करणार नाही. शोषण करणारा दोषी असतोच, पण त्याला थांबवण्यात अपयशी ठरणारा समाजही त्याहून मोठा दोषी असतो. म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते, गुन्हा करणाऱ्यांपेक्षा गुन्हा सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो. आज केवळ कायदे किंवा शिक्षा यांची गरज नाही, तर त्यासोबत विचारांच्या मूलभूत बदलांची गरज आहे. लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या, स्वाभिमानाच्या मूल्यांना केवळ स्मरणात ठेवण्यापेक्षा ते प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आता आली आहे. समाज म्हणून आपण ठरवायला हवंय, पीडितेला गप्प बसवणं सुरू ठेवायचं की अन्यायाविरुद्ध उभं राहून तिची खरी जबाबदारी आपण स्वीकारायची. कारण सत्य एकच आहे, स्त्री गप्प नाही, तिला गप्प केलं जात आहे. पण एक लक्षात ठेवा, तिच्या गप्प बसण्यात वैभवशाली मातृसत्ताक व्यवस्थेचं शोषण होत आहे. म्हणूनच आपण तिला गप्प न बसवता तिच्यासोबत तिच्यावरील अन्यायाविरुद्ध लढायला उभं राहायला हवं. महाराष्ट्र भूमीतल्या राजमाता जिजाऊ, क्रांतीशूर अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशाला शोषणकारी व्यवस्थेविरुद्ध लढण्याची आणि मातृसत्ताक व्यवस्थेच्या वैभवशाली परंपरेची शिकवण दिलेली आहे. त्याच महाराष्ट्र भूमीतल्या आपणही आहोत. म्हणूनच महाराष्ट्र भूमीचा वैभवशाली वारसा जपण्यासाठी आपण प्रत्येक पीडितेसोबत बंधू भगिनी भावनेनं उभं राहिलं पाहिजे. हेच महाराष्ट्राचे संस्कार आहेत, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आपल्या योग्य सूचनांचा नक्की आदर केला जाईल. जय भीम. मी राजू पडवळ, रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल.